श्री स्वामी समर्थ. तर बघा, खूप जणांची इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं, पण खूप साऱ्या अडचणी येतात किंवा वेळ नसतो. बरेच जण ऑफिसला जातात, कामाला जातात, तर त्यांना वेळ नसतो. आणि गुरुचरित्राचं ग्रंथाचं असं आहे की गुरुचरित्र पारायणाला खूप नियम आहेत, कठोर कडक नियम आहेत आणि ते पाळावेच लागतात. आणि ज्यांना ते पाळणं शक्य आहे त्यांनीच गुरुचरित्र पारायण करावं. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे ना, की त्याचं पावित्र्य राखणे तितकंच गरजेचं असतं. आणि मला खूप मेसेज येतात, म्हणजे खूप लेडीजचे तर मेसेज येतात, की आम्ही पारायण चालू केलं आणि पिरियड्स आले, मासिक पाळी आली, तर मग आता काय करू? तर मी खूप वेळा सांगितलं आहे, की तुम्ही पिरियड्स जेव्हा येतात ना, तर तुमचं डेट तुम्हाला माहितीये. किमान तुम्हाला तो आठवडा तरी माहिती असतो. तर तुम्ही ते येऊन गेल्यानंतर पारायण चालू करा, म्हणजे हा प्रॉब्लेमच येत नाही. पण तरी सुद्धा खूप साऱ्या लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम येतो. आणि खूप साऱ्या लोकांना इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची, पण वेळ नाही होत. तर अशांसाठी आता एक चांगला उपाय म्हणजे, ठीक आहे, तुम्हाला पूर्ण पारायण करायला जमत नाहीये, तर तुम्ही गुरुचरित्रातला जो 14वा अध्याय आहे, तर तो पठण करू शकता. तर गुरुचरित्र पारायणामधला जो 14वा अध्याय आहे ना, तो सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे तो इतका महत्वाचा आहे सगळ्या या अध्यायांमध्ये. कारण तुम्ही फक्त 14वा अध्याय जरी वाचला ना, तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं तेवढंच महत्व 14वा अध्यायाला आहे. आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे जे काही नियम आहेत, ते तुम्हाला 14वा अध्याय वाचण्यासाठी लागू होत नाही. तर इथे तुम्हाला कुठलंच नियम वगैरे पाळायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त डेली, म्हणजे रोज तुम्हाला 14वा अध्याय पठण करायचा आहे. आणि 14वा अध्याय पठण करण्याचे फायदे इतके आहेत ना, की जी काही तुमच्यावरती संकट आहे, जी काही तुम्हाला वाईट पीडा आहे तुमच्यावरती, जे काही अडचणी आहेत, ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा अकाली मृत्यू वगैरे, तर अशावरती रामबाण उपाय म्हणजे 14वा अध्याय आहे. तर या सगळ्या संकटांमधून तो तुम्हाला व्यवस्थितरित्या तारून नेतो, असा हा 14वा अध्याय आहे. तर 14वा अध्याय पुरुषांनी वाचावा, त्याचबरोबर स्त्रियांनीही वाचावा. असं काहीच नाहीये की स्त्रियांनी वाचू नये. तर स्त्रिया सुद्धा हा अध्याय वाचू शकतात आणि कुठलेही नियम पाळायची गरज नाहीये याला. आपण जशी स्वामींची नित्यसेवा करतो त्याप्रमाणेच आपण 14वा अध्याय सुद्धा त्या नित्यसेवेमध्येच वाचू शकतो. अगदीच 5 ते 7 मिनिटं हा अध्याय वाचायला लागतात. तर आपण 5 ते 7 मिनिटं तर नक्कीच काढू शकतो, बरोबर? तर तुम्ही सकाळी ऑफिसला वगैरे जाण्याआधी सुद्धा एक 5-10 मिनिटं हा अध्याय वाचू शकता. किंवा तुम्ही हा अध्याय, म्हणजे बघा, हा एक 14वा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला रोज पूर्ण गुरुचरित्राचं जे काही जो ग्रंथ आहे तो उघडायची गरज नाही. तर फक्त 14वा अध्यायाचं सुद्धा एक छोटंसं पुस्तक मिळतं बघा, जिथं पूजा साहित्य किंवा जिथं पुस्तकांचं दुकान आहे ना, त्यांच्याकडून तुम्हाला 14वा अध्यायाचं एक छोटंसं पुस्तक मिळेल, जसं आपलं आरत्यांचं वगैरे पुस्तक असतं तसं. तर फक्त 14वा अध्यायाचं तुम्हाला पठण करता येईल आणि रोज तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ उघडावा लागणार नाही. आणि जर तुम्हाला घरी शक्य नाही झालं सकाळी वाचणं, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये, जर ट्रॅव्हलिंगला तुम्हाला खूप वेळ जात असेल ना, तर तुम्ही त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तो एक 14वा अध्याय नक्कीच वाचू शकता. किंवा तुम्हाला जिथे तुम्ही असाल तिथे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तिथून तो 14वा अध्याय वाचू शकता. फक्त जे काही आपण करतो ते मनापासून मनोभावे करणं गरजेचं असतं. ते देवापर्यंत नक्कीच पोहोचतं. तर बघा, तुम्ही डेली, म्हणजे जवळ-जवळ 6 महिने तरी तुम्ही कंटिन्यू रोज हा 14वा अध्याय वाचला ना, तर तुम्हाला त्याचे खूप चांगली अशी फळं त्याची मिळतात. आणि शिवाय तुम्हाला कुठले नियम पाळावे लागत नाही. आता पुरुषांनी जर करायचं म्हटलं तर कुठलाच खंड याच्यात पडू देऊ नका. तुम्ही नक्कीच जवळ कंटिन्यू 6 महिने खंड न पडता 14वा अध्याय वाचू शकता. आणि स्त्रियांमध्ये जे मासिक पाळीचे 4 दिवस असतात, तर ते 4 दिवस तुम्ही अ, वाचन थांबवू शकता आणि त्यानंतर पुन्हा 14वा अध्याय तुम्ही वाचू शकता. तर खूप प्रभावशाली असा हा 14वा अध्याय आहे. तुम्हाला तुमच्या संकटातनं, तुमच्या अडचणीतनं मार्ग दाखवण्यासाठी, त्यातून बाहेर काढण्यासाठी गुरुचरित्रातला हा 14वा अध्याय नक्कीच सगळ्यांनी वाचावा. श्री स्वामी समर्थ.